तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आज तो दिवस होता ज्याची आम्ही सर्व मित्र आतुरतेने वाट पाहत होतो। आज आमच्या नितीन भाऊंचा लग्नाचा दिवस। तर गावाकडे जर लग्न असेल तर गावाकडे खूप साऱ्या पारंपरिक विधी आहेत। तर त्या विधींपैकी एक विधी म्हणजे रेघ धरणे। तर तुमच्याकडे या विधीला काय म्हणतात ते नक्कीच कमेंटमध्ये जरूर सांगा। तर आमच्या इथे कोकणामध्ये याला रेघ जो चिपळूण पट्टा आहे, चिपळूण दापोली खेडपट्टा, तर त्याच्यामध्ये याला रेघ धरणे म्हणतात। तर तो विधी आम्ही आज होता। लग्नाच्या दिवशी सकाळी हा विधी होतो। जर हॉलवरती लग्न असेल तर हॉलवरतीच हा विधी करतात आणि जर गावाकडे जर लग्न असेल तर लग्नाच्या दिवशी मॉर्निंगला हा विधी होतो। तर आज लग्नाची पूर्ण लगबग आज होती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर तुम्हाला जे विधी असतात कोकणातल्या लग्नाचे ते विधी तुम्हाला पाहायला मिळतील। तर नितीन भाऊंनी लग्नासाठी लॉन बुक केला होता। जेवढा पण जो विधी आहेत लग्नाच्या आधीचे त्या आम्ही घरामध्ये उरकून आम्ही नंतर लॉनमध्ये लग्नासाठी जाणार होतो। तर घराच्या ज्या विधी आहेत त्या सर्व उरकल्या होत्या आणि फायनली आम्ही लॉनवरती पोचलो होतो। गालावरी पातल शुभमंगल सावधान राजा भीम रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावर कृष्ण विचार नवरा त्यासी संपूर्ण मध्ये रुक्मिणी पुत्र वडील त्यासी पुसणे कोर्या सदा मंगलम शुभमंगलम सावधान शुभमंगल सावधान माला रपर गळा घालो निगो पांगना गाती ना सती पाहती अवघिया एका जगत जीवना सोन्याचे मणी ओविले भुज गुणी गोर्या शशांकानना पाचो से पदक तळी वंदना शुभमंगल सावधान आली
घटी समीप नवरा घेऊ निया वाघरा गृह्यो ते मधुपर कपो जन करा अंत अपटा ते धवा दृष्टा द्रोष्टवधूवरान् करता दोघे करा विवुवी वाजन त्रे बहुगल मंगलम शुभमंगल सावधान वधूवरांचे चित्ती तदेव लग्नो सुधिरं तदेव तारावलो चंद्रवलं तदेव विद्यावलो शैववलं तदेव लक्ष्मीपते ते गिरिगो स्वरामी सावधान अत्यासन्न सावधान अतिसमुहूर्त सावधान अतिसमीप बघू नका तर लोकांनी
जेवढे काढायचे एक एक ड्रायव्हर फक्त घे. दोघांनी बघा इकडे एकदा. कंटाळली ती रे. मीरा आहे ती. हा मीरा चांगलं खालून ते लोक ते फोटोच काढतात. फोटो काढतात. आम्ही 4 मुले गेलो. भले भले कर आता. अशी फिर नाही जरा आमच्याकडे अशी फिर. बघा इथे. तर आय होप की तुम्ही व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया नितीन भाऊंच्या हळद उतरणीच्या प्रोग्राममध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.